हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज बघा रविवार होता आणि रविवार असल्यामुळे माझे मिस्टरसुद्धा घरीच होते, तर त्यांना म्हटलं की आपल्या मोर्शीवरून सालबर्डी जवळच असते, तर सालबर्डी म्हणजे बघा दुसरा महादेव म्हणजे छोटा महादेव म्हटल्या जातो सालबर्डीला। तर एवढं खूप महत्त्वाचं स्थान आहे आमचं सालबर्डी, तर आमच्या मोर्शीवरून जवळच आहे, तर त्यामुळे त्यांना म्हटलं चला आज थोडं आपण निर्भय धाममधून येऊया। तर निर्भय धाम म्हणजे निर्भय धाममध्ये महादेव महाराजांचा सप्ताह सुरू झालेला आहे तेथे, आणि तेथे खूप 7 दिवस सप्ताह असतो आणि पारायणसुद्धा असतं आणि जे टी व्हीवर दाखवतात त्याप्रमाणे। तर बघा आता माझी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाली आणि सर्व माझे कामं आटोपली आहेत, तर त्यांना म्हटलं चला आपण आता आज जाऊया। आणि खूप सुंदर असं देवस्थान आहे मैत्रिणींनो, आणि तेथे खूप गर्दी असते, भाविकांची तर खूप गर्दी असते आणि रोजही 7ही दिवस तेथे जेवण पारायण सर्व, आणि टी व्हीमध्ये दाखवतात ते पारायण तेथे लाईव्ह सुरू असते बघा। तर चला मी आता तुम्हाला सालबर्डीच्या निर्भय धाम येथे घेऊन जात आहे आणि खूप बघण्यालायक स्थान आहे मैत्रिणींनो। तुम्ही जर बघितलं नसेल ना तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग हा पूर्ण बघा आणि तुम्हाला खूप असं म्हणजे खूपच तुम्ही खुश व्हाल हे बघून। तर हे बघा आता आम्ही रस्त्याने आहोत, तर रस्त्याने जात आहोत आम्ही। तर छान असा निसर्ग आहे बघा, हिरवळ आहे सगळीकडे आणि छान थंडी थंडी हवा लागत आहे अंगाला, तर खूप सुंदर असं वाटत आहे बघा। तर रस्त्याने जाताना बघा राजेश्वर महाराजांचा मठसुद्धा लागतो। तर हे बघा राजेश्वर महाराजांचा मठ रस्त्याने लागतो आणि खूप याचं सुद्धा बांधकाम सुरू आहे। तर बघा आपलं आता निर्भय धाम आलेलं आहे मैत्रिणींनो, तर बघू शकता तुम्ही येथे भाविकांची गर्दी बघा किती आहे आणि किती सुंदर असं बघा जेवणासाठी सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे खूप छान, आणि पारायणसुद्धा आहे। तर हे बघा आम्ही आता दर्शन घेतलं आहे मंदिरात, तर मंदिरात दर्शन घेतलं आणि थोडा वेळ आम्ही छान मस्त बसलो तेथे, तर खूप असं मन रमत होतं इथून निघावंसंच वाटत नव्हतं। त्यानंतर बघा येथे आम्ही जिथे पारायण आहे ना तिथे आलो, तर तेथेसुद्धा तुम्ही बघू शकता जे टी व्हीमध्ये दाखवतात ना पारायण, त्याचप्रमाणे येथे पारायण सुरू आहेत बघा। महाराजांचं नाव तर आठवत नाही आहे, पण प्रसिद्ध महाराज आहेत त्यांचंच हे पारायण सुरू आहे इथे, आणि जसं टी व्हीमध्ये दाखवते ना त्याचप्रमाणे हे पारायण बघा इथे लाईव्ह सुरू आहे। तर आणि जसं टी व्हीमध्ये दाखवतात ना त्याचप्रमाणे इथे पारायण सुरू आहे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर हे बघू शकता अशा प्रमाणे, आणि किती खूप भाविकांची गर्दी आहे, म्हणजे हजारोनी लाखोनी लोक आहे बघा इथे। तर हे बघू शकता तुम्हाला बाहेरूनसुद्धा मी मंदिराचं दर्शन घेते बघा, म्हणजे मंदिर दाखवते तुम्हाला बाहेरून की कशा प्रकारे मंदिर आहे आणि येथे भाविकांची किती गर्दी आहे। तर हे बघू शकता तुम्ही। तर पारायणमध्ये तर तुम्ही लोक बघितलीच, तर आता येथेसुद्धा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। त्यानंतर हे त्याच महादेव महाराजांच्या मागेच हे मंदिर आहे बघा दुसरं, तर मारुती महाराजचं मंदिर आहे हे। तर येथेसुद्धा बघा किती सुंदर असं, म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आवार परिसर खूपच सुंदर आहे। तुम्ही येथे याल ना तर तुम्हाला येथून जाण्याचं मनसुद्धा होणार नाही, एवढं सुंदर हे प्रेक्षणीय स्थळ आहे आणि छोटा महादेव म्हटलं जाते मैत्रिणींनो या सालबर्डीला। तर खूप लायकच इथे खूप असे स्थळ आहेत छान। तर हे बघू शकता तुम्ही, झाडं वगैरे हिरवळ खूप छान आहेत। जेवणाच्या ठिकाणीसुद्धा खूप गर्दी होती मैत्रिणींनो, तर इथे आम्ही आता जेवण करून घेतलं आहे। त्यानंतर थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो बघा। तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका।